आमरण उपोषणचा मी पण आमरण उपोषण केल्यात, पण आज ज्या पद्धतीने त्यांची बिकट हाल आहे, आज त्यांना 478 नोटीस घोषित केल्यानंतर मी आयुक्त साहेबांनी कोणतीही कारवाई केली नाही। आज 4J व पोलीस प्रशासन, न्यायपालिका, कार्यकारी अधिकारी कुठेही राहिलेली नाही। आज सर्वसामान्यांचे असे बेहाल आहे, या कल्याण डोंबिवलीत अनाधिकृतचा प्रश्न असो, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असो किंवा अनेक प्रश्न हे गंभीर आहे आणि पोलीस प्रशासन भी हताश आहे। आज एखाद्या व्यक्तीला न्याय घेण्यासाठी आपल्या जीवाचे प्राण लावावा लागतोय डावावर, हा खंत आहे आणि ह्या महापालिकेत शोकांतिका आहे। आज महापालिका नियमानुसार अधिनियम 1949 पहिली 260 ची नोटीस, 267 ची सेकंड नोटीस, पडताळणी, त्याच्यानंतर जे डॉक्युमेंट एव्हिडन्स आल्यानंतर जर पुरावे नसल्यास 478 ज्याला चॅलेंजेस नाही हायकोर्टात, त्या अनुषंगाने त्याच्यावर कारवाई व्हावी। परंतु आज केडीएमसी महापालिका व संबंधित अधिकारी कोणतीही कारवाईला त्यांचे न्याय द्यायला तयार नाही। आज 6वा दिवस निघालाय। आज त्यांची एवढी बिकट अवस्था की त्यांना उलटी झाली आहे, त्यांचा बीपी लो आहे आणि रुक्मिणी हॉस्पिटलचा मेडिकलचा रिपोर्ट आहे का त्यांची अवस्था बिकट आहे, त्यांच्या डिहायड्रेशन झालंय, त्यांच्या अंगात पाणी कमी झालंय आणि आमरण उपोषण एवढं मोठं घोषित झाल्यानंतर मी 6व्या दिवसानंतर ही महापालिका कुठेही हलायला तयार नाही। अशा अनेक उपोषण इथं झाले, अनेक न्याय मागण्यासाठी इथं बसले, परंतु इथली महापालिका फक्त आणि फक्त ठेकेदारी व बिल्डर तसेच कॉन्ट्रॅक्टर तसेच संबंधित अधिकारी, किती वेळा ह्या अधिकाऱ्यांना लाचलुचपत पथकाने पकडलेला आहे, पण हे न्याय द्यायच्या प्रक्रिया कुठेही नसतात। संबंधित अधिकारी, वार्ड अधिकारी किंवा इतर अनाधिकृत अधिकारी तसेच आयुक्त, मला आज एकदम दुर्दैव वाटतंय की मी स्वतः एक उपोषणकर्ता आहे। आज 6वा दिवस निघतोय आणि त्यांना न्यायाच्या प्रक्रियेत लढावं लागतंय आणि उद्या संडे, आज सोमवार बसून बसल्या 6 दिवस इथं पत्रकार येतात जातात व 44 स्तंभ मानतात पत्रकाराला, ते कोणतेही यांची न्यूज चालवली नाही, न्यूज तसेच कोणत्याही पत्रकारांनी यांची दखल घेतली नाही किंवा आयुक्ताकडे जाऊन ठाम त्यांचा विचार मांडला नाही। ही खंतची बाब आहे कल्याण डोंबिवलीत आणि असं उपोषण होऊ नये, न्यायाची भूमिका असावी, पडताळणी असावी। 478 नोटीस घोषित केल्यानंतर मी कुणी अडवलंय, कोणत्या प्रकरण किंवा कुणाचा दबाव, राजकीय दबाव किंवा पॉलिटिशियन दबाव किंवा गुंड दबाव किंवा कुणाचा दबाव, हे अदृश्य शक्तीचा दबाव आहे का आयुक्तांवर किंवा इथलच्या न्यायपालिकेवर? न्यायपालिका का घटित केली जाते हे सर्वसामान्यांना माहिती असेल की नसेल हा प्रश्न गंभीर आहे। आज न्यायाची भूमिकेत कुठेही महापालिका नाही, आर्थिक विकासासाठी नाही। आज अनेक प्रश्न गंभीर आहे, लोकांना न्याय कुठून भेटणार आणि कसा भेटणार? आज आपण पाहतोय की अख्ख्या आपल्या एशिया कंट्रीत पहिला श्रीलंका, नंतर नेपाळ, मला वाटतं पुढचं राज्य महाराष्ट्र असणार, जिथं कायदा सुव्यवस्था बिघडल्यामुळे सर्वसामान्यांचा उद्रेक होईल व याच्यावर आक्षेप उठील व सर्वसामान्य जनता हा प्रशासनाला जुमानणार नाही, कायदा व्यवस्था बिघडेल आणि ह्या कल्याण डोंबिवलीत निश्चितपणे एक दिवस येईल असं वाटतंय आणि प्रशासन हाताशी हात बळ। जय भीम, जय महाराष्ट्र, मी आपला कल्याण।